1 नोव्हेंबर 2015ला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आहे. मला वाटतं हे सगळ्यांना माहितीच असेल. आणि मी कुठल्या पक्षासाठी तुम्हाला आवाहन करायला आलो हे सांगायची पण गरज नाही. कारण ज्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन झाला त्या दिवसापासून मी त्या पक्षाबरोबर आहे. पण माझा राजसाहेबांवर प्रचंड विश्वास आहे. कल्याण डोंबिवलीच्या माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझ्या हाती संपूर्ण सत्ता द्या, दिवस नक्की बदलतील. एक सच्चा माणूस, एक खूप मराठी माणसासाठी तळमळ असलेला माणूस, महाराष्ट्राचं भवितव्य खूप चांगलं व्हावं यासाठी धडपडणारा माणूस, हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. काय असतं, मराठी माणसांमध्येच एक बऱ्याच वेळा ना फूट पाडली जाते. त्या फुटीचा फायदा बरेच जण घेतात. पण आता ही वेळ आलेली आहे की आपण जर एकत्र येऊन राजसाहेबांचे हात बळकट करू आणि कल्याण डोंबिवलीपासून त्याची सुरुवात करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आलीच तर ह्या राष्ट्राचं खऱ्या अर्थाने भलं होईल. हल्ली जे चाललंय ते तुम्ही पाहताच की महाराष्ट्राचं भवितव्य बाजूला राहून प्रत्येक जण आपापलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झगडते. तिथे एक हाती सत्ता जेव्हा राजसाहेब म्हणतात त्यावेळेला डिसिजन मेकिंग खूप सोपं होतं. कारण संपूर्ण सत्तेशिवाय या शहराचं संपूर्ण परिवर्तन घडू शकत नाही. मी स्वतः जातीने लक्ष देईन, हे माझं आपणास वचन. आजपासूनच ती तयारी करू की एक वेळ असा येईल ज्या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता मनसेची असेल. आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगू शकतो की त्यावेळेचा महाराष्ट्र हा नक्कीच एक उज्ज्वल महाराष्ट्र असेल. हे शक्य आहे. आपण त्याची सुरुवात कल्याण डोंबिवलीपासून करूया. डोळे उघडे ठेवून फक्त मतदान करा आणि हा विचार करा. म्हणजे मी जी काही नाशिकची प्रगती बघतोय, म्हणजे पेपरमध्ये खूप येतं की काही झालं नाही, काही झालं नाही. पण जसं एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. पण तुम्ही आज नाशिकला गेलात तर तुम्हाला नक्की तो बदल जाणवेल आणि तो बदल हळूहळू आज कल्याण डोंबिवली, उद्या ठाणे, असं प्रत्येक राज्यात शहरात झाला तर मला वाटतं खूपच वेगळा महाराष्ट्र बघण्याची स्वप्न बघू शकतो. राजसाहेबांचे हात बळकट करूया. आणि हे शक्य आहे. पण त्यासाठी तुमचा सहभाग खूप गरजेचा आहे. एक म्हणजे मतदान करा. मतदान हा आपला हक्क आहेच, पण मला वाटतं ही जबाबदारी म्हणून पण करा. आणि ज्यावेळेला आपण मग एखादं सरकार वाईट असेल, ज्यावेळेला आपण एक दोष देतो की नाही हे सरकार वाईट आहे, त्यावेळेला एक लक्षात ठेवा, मत न देणारा माणूस पण त्यासाठी जबाबदार असतो. त्यामुळे मत द्या, विचार करून मत द्या. आणि जर का तुम्हाला बदल हवाच असेल तर मनसेला पर्याय नाही, एवढे लक्षात ठेवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या. निशाणी रेल्वे इंजिन.